नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे अमोली पारितोष बाळाला घेऊन आता आलेले असतात. तेव्हा इथे भूमी जेव्हा अमोलीला बाळाबरोबर बघते तेव्हा तिला खूप जास्त आनंद होतो आणि ती धावत पळत बाळाला घेण्यासाठी पुढे आलेली असते. तेव्हा इथे अमोली खूपच जास्त घाबरते. तिला असं वाटतं भूमी माझ्या बाळाला माझ्यापासून आता दूर करते की काय. तेव्हा इथे भूमी बाळाला घ्यायला जाणार तेवढ्यातच अमोली आपल्या बाळाला घेऊन मागे होते आणि आकाशसुद्धा भूमीला आवाज देतो. मागच्या वेळेला जी काही चूक झालेली असते ती आता परत होऊ नये आणि इथे अमोलीला राग येऊ नये म्हणून आकाश भूमीला थांबवतो. तो म्हणतो की भूमी 1 मिनिट. तेव्हा भूमी आता बाळाला घेण्यासाठी जे काही हात पुढे करते ते आता मागेच ठेवते. कारण अमोली आपल्या बाळाला भूमीकडे देण्यासाठी अजिबात तयार नसते. तेव्हा इथे काही गैरसमज व्हायला नको. तेव्हा आकाश धावत पळत खाली येतो आणि भूमीला समजावतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अमोली, बरं झालं तू बाळाला घेऊन इथे आलीस. तुला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा इथे आता अमोलीसुद्धा म्हणते की माझ्याकडून आणि बाळाकडून तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा इथे आकाश येतो आणि सिच्युएशन व्यवस्थित सांभाळून घेतो. त्यानंतर इथे पारितोषसुद्धा खाली येतो. पारितोषला कळतं की भूमी एवढ्या आनंदाने बाळाला घ्यायला गेली आणि इथे अमोलीने बाळाला भूमीकडे साधं दिलंसुद्धा नाही. मागच्या वेळीसुद्धा भूमी बाळाला भेटायला गेलेली असते. त्याच्यासाठी खेळणी वगैरे घेऊन गेलेली असते. तेव्हा इथे अमोली म्हणते की बाळ झोपले आणि ती बाळाला भूमीला अजिबात भेटू देत नाही. त्यामुळे इथे कुठे ना कुठेतरी पारितोषला कळत असतं की अमोली भूमीबरोबर वाईट वागते. तिच्याकडे आता बाळ नाही आहे म्हणून काय झालं, पण इथे जर ती आपल्या बाळाला खेळवण्यासाठी येते तर आपण तिच्याबरोबर वाईट वागणं कधी पण चुकीचं. तेव्हा इथे पारितोष आता स्वतः येतो आणि अमोलीकडून बाळाला स्वतःच्या हातामध्ये घेतो आणि त्यानंतरला इथे आता भूमी बाळाला खेळवत असते आणि ती त्याला पिल्लू अशी हाक मारते. तेव्हा अमोली म्हणत असते की बाळाला पिल्लू म्हणू नकोस, आम्ही त्याला मनीमाऊ म्हणतो. तेव्हा इकडे पारितोष म्हणतो, अगं असू दे ना, लाडामध्ये आपण काही हाक मारतो. तेव्हा इथे अमोली म्हणते, कशाला, लाडानेच आपण तिला मनीमाऊ म्हणतो ना, मग मनीमाऊच म्हणायचं सगळ्यांनी. उगाच तिच्या कानावरती दुसरे शब्द कशाला. तेव्हा इथे अमोली इतकी इन्सिक्युअर असते. तिला असं वाटत असतं की भूमीने जर तिला आता पिल्लू अशी हाक मारली तर कदाचित तिला त्या शब्दाची सवय होईल आणि म्हणूनच इथे ती आता भूमीला चांगली सुनावत्याने म्हणते की तिला मनीमाऊ म्हणायचं, तिला पिल्लू म्हणायची गरज नाही आहे. आम्ही तिला घरी सगळेजण लाडाने मनीमाऊच म्हणतो. त्यानंतर इथे आता पारितोष लगेचच भूमीकडे बाळाला देतो. तो म्हणत असतो की बाळा, आता आपण इथे भूमी काकी आणि आकाश काका यांनासुद्धा होळीच्या शुभेच्छा देऊया. आणि तेव्हा पारितोष बाळाला भूमीकडे देतो. तेव्हा इथे पुन्हा एकदा अमोली खूपच जास्त रेसलेस होते. तिला राग येत असतो की इथे भूमीच्या हातामध्ये पारितोषने बाळाला का बरं दिलं. त्यानंतर इथे भूमीने बाळाला घेतल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून इथे पारितोषला सुद्धा छान वाटतं. तेव्हा इथे आकाश पारितोषकडे बघतो आणि त्याला मनातल्या मनात थँक्यू म्हणतो. तेव्हा ते दोघंजणं बाळाला भेटून इतके आनंदी झालेले असतात. त्यांना इतकं खुश बघून पारितोषच्या चेहऱ्यावरती सुद्धा इथे हसू आलेलं असतं. तेव्हा आजी आणि माणसे येतात. आजी म्हणत असतात, चला रे, आता होळीची सगळी तयारी झाली आहे, चला सगळेजण वरती या, आपल्याला होळी सेलिब्रेट करायची आहे ना. त्यानंतर इथे आता भूमी म्हणते, चल आकाश, आणि बाळाला घेऊन ती आता स्वतः वरती येत असते. तेव्हा अमोली आता पारितोषकडे बघते. पारितोष म्हणत असतो, ठीक आहे. बाळाला घेऊन ती वरती गेली म्हणून काय झालं, इतकं लगेच इथे रेसलेस होऊ नकोस, हळवी होऊ नकोस. तिने बाळाला घेतलं, लगेच इतकं घाबरायची गरज नाही आहे, असं पारितोष म्हणत असतो. इथे आता अमोली घाबरलेली असते. तिला असं वाटतं मागच्या वेळेला भूमीने बाळाला माझ्याकडून घेतलं होतं आणि ती इथे म्हणत होती की हे माझं बाळ आहे, माझं बाळ आहे. तसं जर या वेळेला झालं तर भूमी जर माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असेल तर, अशी भीती अमोलीला वाटत असते आणि म्हणून ती भूमीला बाळापासून दूर ठेवत असते. पण इथे भूमीच्या मनामध्ये तसं काही नसतं. तिला फक्त एवढंच करायचं असतं. तिच्या मनामध्ये जी आईची माया आहे ती फक्त तिला बाळाला द्यायची आहे, बाकी काहीच नाही. पण इथे अमोली मात्र मनामध्ये विनाकारण खूपच जास्त घाबरलेली असते. त्यामुळे इथे आता पारितोष तिला म्हणत असतो की टेन्शन घेऊ नको, हे बघ बाळ त्यांच्याकडे आहे आणि आपल्या समोरच आहेत ना ते लोक,
तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमी जो आकाशला शब्द देते तो तिने पूर्ण केलेला असतो. भूमी म्हणालेली असते की बाळ इथे येईन आणि बाळाच्या हातानेच मी पहिला रंग लावेन. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमी बाळाच्या हाताला थोडासा रंग लावते आणि त्यानंतरला तो रंग ती आकाशच्या गालाला लावते आणि त्यानंतरला तोच रंग ते आपल्या स्वतःच्या गालाला सुद्धा लावते. तिला खूप आनंद झालेला असतो की इथे पारितोष आणि अमोली दोघेजण बाळाला घेऊन आलेले असतात. तेव्हा पारितोष आता इथे बाळाला घेण्यासाठी येतो, कारण अमोली म्हणत असते की बाळाला आधी इकडे घेऊन ये बरं. तेव्हा पारितोष येतो आणि म्हणतो, काय आमची मनीमाऊ खेळते का भूमी? आणि भूमीच्या समोर फक्त तो हात करतो. तेव्हा भूमी लगेचच आनंदाने पारितोषच्या हातामध्ये बाळाला देते आणि ती इकडे आता एन्जॉय करत असते. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की भूमी, खरंच तुला कसं काय वाटलं होतं गं की पारितोष आणि अमोली दोघेजणं बाळाला घेऊन येतील? तेव्हा इथे भूमी म्हणते की कसं आहे ना आकाश, आईच्या मनामध्ये जी ममता असते ना, जी माया असते, आईचं प्रेम, हे आहे ना, आईला सतत सांगत असतं की तिचं बाळ इथे येणार म्हणजे येणार. आणि आईला जे वाटत असतं ना, ते बाळापर्यंत सुद्धा पोचत असतं. म्हणून तर बघ ना, माझी माया बाळापर्यंत पोचली आणि ते लोकंसुद्धा बाळाला घेऊन इथपर्यंत आले. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की तुला जे वाटलं होतं ते खरं झालं. तुझा शब्द खरा ठरला. बाळ इथे आलं आपल्याबरोबर होळी खेळायला. तेव्हा भूमी म्हणते, हो ना, माझी तरीच इच्छा होती आणि माझी इच्छा पूर्ण झाली. बाळाने आपल्याला पहिला रंग लावायला हवा असंच मला वाटत होतं आणि मला बाळाबरोबरच होळीसुद्धा साजरी करायची होती. आणि बघ ना, माझी इच्छा देवी आईने पूर्ण केली. तेव्हा आकाश म्हणतो, नाही ते सगळं ठीक आहे. बाळाने तर आपल्याला आता इथे रंग लावला, पण आता आपण एकमेकांना रंग लावायचा की नाही? तेव्हा इथे भूमी म्हणते, हो लावूया ना आता. तेव्हा इथे आकाश खूप रंग आपल्या हातामध्ये घेतो. तेव्हा भूमी आकाशला हसत असते आणि म्हणते, अरे एवढा रंग काय घेतोयस? थोडा थोडा घे बरं आणि थोडा थोडा लाव. तेव्हा इथे पौर्णिमा त्या दोघांना जेव्हा असं एकत्र बघते हसताना खेळताना, तेव्हा पौर्णिमाला खूपच जास्त राग आलेला असतो. पौर्णिमा म्हणत असते की इथे माझ्या आयुष्यातला सगळा आनंद तुम्ही हिरावून घेतलात आणि आता दोघेजणं छान इथे सेलिब्रेट करताय. तेव्हा इकडे आता आकाश भूमीला रंग लावताना जेव्हा पौर्णिमा बघते, पौर्णिमाला खूपच जास्त राग येत असतो. मानसीसुद्धा इथे छान एन्जॉय करत असते. मानसीचं लक्ष जातं तर पौर्णिमा एका बाजूला उभी असते आणि आकाश आणि भूमीकडे रागाने बघत असते. त्यानंतर इथे भूमीसुद्धा रंग घेते आणि आकाशला छान असा रंग लावते. दोघेही आता आनंदाने होळी सेलिब्रेट करत असतात. तेव्हा इथे मानसी येते आणि म्हणत असते, पौर्णिमा अगं इथे कशाला उभी राहिलीस? चल ना, तू सुद्धा आमच्याबरोबर होळी खेळ. तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही अजिबात नाही, मी नाही खेळणार आहे तुमच्याबरोबर होळी. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, हे बघ पौर्णिमा, दरवेळेला तू आमच्याबरोबर तुटक वागतेस, आमच्याशी नीट बोलत नाही. पण हे बघ सणासुदीचा दिवस आहे, निदान आजच्या दिवस तरी सगळा राग रुसवा सोड ना बाजूला. आजच्या दिवशी तरी ताई आणि जिजूंवरचा राग सोडून दे आणि चल ना आमच्याबरोबर तू सुद्धा होळी खेळ ना. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की नाही, मी नाही येणार आहे. ज्यांनी माझ्या आयुष्यातून सगळे रंग गायब करून ठेवलेत, माझा आनंद माझ्यापासून हिरावून घेतला, त्यांना मी कधीच माफ नाही करणार. तेव्हा मानसी म्हणते, असं नको करू. अगं मनामध्ये कडवटपणा हा राग ठेवून काय होणार आहे सांग बरं तू. चल ना, इथे एकटी अशी उभी राहण्यापेक्षा आमच्याबरोबर चल आणि रंग खेळ ना. तेव्हा इथे पौर्णिमा आता नाहीच म्हणत असते. तेव्हा इकडे मानसी तिला समजवण्याचं काम करत असते. ती म्हणत असते की मला माहिती आहे तुझं दुःख खूपच जास्त मोठं आहे आणि तू तुझ्या दुःखातून अजून बाहेर पडलेली नाही आहेस, हे सुद्धा मला माहिती आहे. पण आता होळीचा दिवस आहे की नाही, आजच्या दिवशी आपण सगळेजणं राग रुसवा सगळं काही बाजूला ठेवतो आणि एकत्र येऊन छान या रंगांमध्ये एकमेकांना सामावून घेतो. मग तूच का फक्त एकटी बाजूला? तेव्हा मानसी म्हणते, आजी तुम्ही तरी समजावा ना पौर्णिमाला आणि रंग खेळायला सांगा ना. तेव्हा इथे आता पौर्णिमा आपल्या मनामध्ये म्हणत असते की भूमी आणि आकाशच्या या होळी सेलिब्रेशनमध्ये त्यांच्या आनंदामध्ये नाही ना मिठाचा कडा टाकला तर नाव नाही सांगणार पौर्णिमा म्हणून. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की पौर्णिमा, हे बघ बाळा, आम्हाला माहिती आहे अभिजित गेल्याचं दुःख तुला आहे, पण आता किती दिवस ते दुःख तू असं कवटाळून बसणार आहेस? हे बघ, तू दर वेळेला मनामध्ये कटुता ठेवतेस आणि आमच्याबरोबर सगळ्यांबरोबर तू तुटक वागत असतेस, वाईट वागत असतेस आणि तू स्वतःसुद्धा अभिजितला विसरत नाही आणि आम्हालासुद्धा विसरू देत नाही. सातत्याने रागाच्या भरात का होईना
पण तू आठवण काढत असतेस आणि सगळ्यांना वाईट साईड बोलत असतेस. हे बघ बाळा, बास झालं आता. झालं गेलं सगळं विसरून जा. जे काही झालं तो नशिबाचा एक भाग होता, असं समज ना. तेव्हा इथे आता आकाश आणि भूमी दोघेजण छान एन्जॉय करत असतात. एकमेकांना रंग लावत असतात. एकमेकांवरती रंग टाकत असतात. तेव्हा इथे आजी म्हणतात, "पौर्णिमा, हे बघ, आता राग रुसवा बाजूला ठेव बरं. आकाश आणि भूमीला सुद्धा माफ कर. किती दिवस तो राग मनामध्ये कवटाळून ठेवणार आहेस आणि आमच्याबरोबर सुद्धा वाईट वागणार आहेस. चल बरं आता रंग खेळायला." तेव्हा पौर्णिमा म्हणते, "आजी, मी तुमच्या शब्दाचा मान ठेवते आणि खरं सांगू का, माझा राग फक्त भूमी आणि आकाश या दोघांवरती आहे, बाकी कुणावरतीही नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला कुणालाही उद्धट बोलणार नाही आणि कुणालाही वाईट साईड बोलणार नाही. माझा फक्त त्या दोघांवरती राग आहे, एवढंच." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमासुद्धा आता रंग खेळायला येते. तेव्हा रागिनी तिला रंग लावते, ती रागिनीला रंग लावते. सगळेजण एकमेकांना रंग लावत असतात. तेव्हा इथे पौर्णिमाला रंग खेळताना बघून भूमी म्हणत असते, "आकाश, अरे तिकडे बघ ना, पौर्णिमासुद्धा रंग खेळायला आली आहे. थांब, मी तिला जाऊन आता रंग लावते." तेव्हा इकडे आता भूमी रंग घेऊन येते आणि म्हणते, "पौर्णिमा," आणि ती रंग लावायला जाणार. तेवढ्यातच पौर्णिमा तिच्याकडे रागाने बघते आणि सरळ तिथून निघून आता बाजूला जाते. तेव्हा भूमी मागे वळून आकाशकडे बघते. तेव्हा आकाश म्हणतो, "ठीक आहे, नाही लावून घेतला ना, काही हरकत नाही." तेव्हा इथे भूमी पुन्हा आकाशकडे येते आणि आकाश आणि भूमी दोघेजण एकमेकांना रंग लावतच असतात. त्यानंतर इथे आता अथर्व येतो. अथर्व लगेचच पारितोषला घेतो. पारितोषला रंग लावत असतो. तेव्हा इथे पौर्णिमा आता भूमी आणि आकाशकडे बघत असते आणि ती मनामध्ये विचार करते, की मी एक काम करते, भूमीला जर भांग प्यायला दिली ना, तर भूमी भांगेच्या नशेमध्ये बाळाबरोबर काहीतरी चुकीचं वागेल आणि मग अमोलीचा राग आहे ना, तो अनावर होईल आणि एकदा का अमोलीला राग आला, की ती पुन्हा भूमीचा चेहरासुद्धा आयुष्यात कधीच बघणार नाही आणि पुन्हा इथे बाळालासुद्धा कधीच घेऊन येणार नाही. तेव्हा मी एक काम करते, भूमीला भांग प्यायला देते. एकदा का भूमी भांग प्यायली, की मग ती जे काही वागेल ना विचित्र, त्यामुळे इथे आकाशला सुद्धा लाज वाटेल आणि पारितोष आणि अमोली बाळाला सुद्धा घेऊन जातील आणि पुन्हा इथे कधीच येणार नाहीत, असं वाटत असतं तिला. तेव्हा इथे आता थंडाई असते. थंडाईमध्ये आता तिने भांग मिक्स केलेली असते. तेवढ्यातच इथे पारितोष येतो आणि म्हणतो, "अमोली, अगं किती वेळ बाळाला घेऊनच बसणार आहेस? ते बघ ना, भूमीने पाळणा आणून ठेवलाय. बाळाला त्या पाळण्यामध्ये ठेव आणि आपण चल ना, आता थोडे रंग खेळूया." तेव्हा अमोली म्हणते, "नाही, नको रे." तेव्हा आजी म्हणते, "अगं कशाला नको बोलतेस? जा ना, तू इथे रंगच खेळायला आली आहेस ना आणि मी आहे ना, मी बाळावरती लक्ष ठेवते." तेव्हा इकडे आता पारितोष आणि अमोलीसुद्धा एकमेकांना रंग लावत असतात. छान एन्जॉय करत असतात. तेवढ्यातच इथे पौर्णिमा येते आणि पौर्णिमा त्यातलं एक थंडाईचं ग्लास घेते आणि तिने आता जी भांग आणलेली असते ना, ती भांग तिने त्या थंडाईच्या ग्लासमध्ये टाकलेली असते. त्याचबरोबर इथे ती त्या माणसाला आता पैसे देते आणि म्हणते, की "हे ग्लास आहे ना, ते भूमीकडे द्यायचं." भूमीला ती दाखवते. खुणावते म्हणते, की "हे ग्लास तिला नेऊन द्यायचं, कळलं का?" तेव्हा इथे अमोल आणि भूमी दोघीजणीसुद्धा एकमेकींना रंग लावतात. त्यानंतर इथे आता पौर्णिमा ही बघत असते, की भूमी कधी एकदा ती थंडाई म्हणजे ती भांग पिते आणि इथे तमाशा करते. तेव्हा इकडे ज्या माणसाला तिने पैसे दिलेले असतात, त्या माणसाला भूमीलासुद्धा दाखवलेलं असतं. तेव्हा इकडे तो माणूस येतो आणि भूमीकडे ते भांगेचं ग्लास देतो आणि भूमी आता प्यायला जाणार. तेवढ्यातच इथे पौर्णिमा आता तिच्याकडे बघत असते आणि दुसरीकडे बघायला लागते. तेव्हा इथे भूमी आता भांग पितच असते. तेवढ्यात तिला धक्का लागतो आणि धक्का लागल्यामुळे ती ग्लास आता बाजूला ठेवून देते आणि ती भांग पितच नाही. पण पौर्णिमाला असं वाटलेलं असतं, की भूमी सगळी भांग प्यायलेली आहे. तर इथे नाचत नाचत अथर्व येतो. अथर्वने आता थंडाईची ग्लासं ही घेतलेली असतात आणि तो प्रत्येकाला थंडाईसुद्धा प्यायला देतो. त्यानंतर इथे एक ग्लास आता कमी पडतो म्हणून भूमीने जो पिता पिता ग्लास खाली ठेवलेला असतो, तोच ग्लास अथर्व उचलतो आणि पौर्णिमाला देतो आणि त्याच्यामध्ये असते ती भांग. पण इथे अथर्वला त्याबद्दल काही माहितीच नसतं. अथर्व डिरेक्टली तो ग्लास उचलतो आणि इथे पौर्णिमाला देतो. पौर्णिमासुद्धा थंडाई म्हणून आता सगळं ग्लास संपवून टाकते. सगळी थंडाई ती पिऊन टाकते. त्याच्यामध्ये असते भांग आणि त्या भांगेबद्दल पौर्णिमाला आता काहीसुद्धा माहिती नसतं. त्यानंतर हळूहळू तिला आता नशा यायला सुरुवात झालेली असते. हळूहळू ती आता इकडे-तिकडे ढकलायला लागलेली असते. तेव्हा पौर्णिमा इथे आता पडणार. भूमी तिला सावरते.
तेव्हा इथे रागिनी आता पौर्णिमाची कमाल बघत असते. पौर्णिमाला भांग चढलेली असते आणि तेव्हा इथे भूमी म्हणते, "काय होते तुला पौर्णिमा? अगं 2 पायांवरती उभी राहा ना. तू काय भांग प्यायलेस की काय? पौर्णिमा, हे बघ तू व्यवस्थित उभी राहा बरं. काय होते तुला?" तेव्हा पौर्णिमा म्हणते, "भूमीताई, तुला माहिती आहे का? तुला माहिती आहे तुझं बाळ, अगं तुझं बाळ आहे ना, आई, आई." एवढंच ती बोलत असते. तेव्हा भूमीला कळत नसतं की पौर्णिमाला नक्की बोलायचं तरी काय? पौर्णिमाला असं बोलायचं असतं की रागिणीने तुझं बाळ गायब केलेलं आहे, तुझं बाळ जिवंत आहे. पण इथे आता पौर्णिमाला नीट बोलता येत नसतं. पौर्णिमा म्हणत असते, "ताई, तुझं बाळ, आई." एवढंच ती बोलत असते. तेव्हा रागिणी तरी म्हणते, "काय झालं पौर्णिमा, काय झालं? अगं कशाला? कशाला तू इथे उगाच काहीही बोलतेस?" तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, "अगं तिला असं म्हणायचं आहे की मी तुझ्या बाळाला दृष्ट लावली. आता मी असं का करेन बरं सांग?" तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, "नाही तसं नाही आहे. तुझं बाळ, बाळ तुझं बाळ आणि आई." एवढंच ते बोलत असताना इथे आता रागिणीला काही कळत नाही की मी काय करू, कारण इथे पौर्णिमा तिचं भांडं भूमीसमोर फोडत असते. ती म्हणते, "चल पौर्णिमा चल." आणि ती लगेचच भूमीला तिथेच ठेवते आणि पौर्णिमाला घेऊन निघून जाते. तेव्हा भूमी म्हणत असते की नक्की पौर्णिमाला काय बोलायचं असेल? नशेत माणूस नेहमी खरं बोलतो असं म्हणतात. मग पौर्णिमासुद्धा खरं म्हणत असेल का? रागिनी आत्याने माझ्या बाळाला काही केलं तर नाही आहे ना? असा संशय आता भूमीला आलेला असतो. त्यानंतर इथे भूमी आकाश पुन्हा दोघेजण एन्जॉय करतात. छान इथे रंग खेळत असतात. त्याबरोबर अमोलीसुद्धा रंग खेळत असते. तेव्हा इकडे अमोली आता लगेचच इथे खेळत असताना बाळ तिकडे रडायला लागतं. तेव्हा भूमी अमोलीकडे बघते. अमोली छान एन्जॉय करते. हे बघितल्यानंतर भूमीला असं वाटतं की ठीक आहे, बाळ जर रडतंय तर मी त्याला गप्प करते. म्हणून इथे भूमी बाळाला आपल्याबरोबर घेऊन आता ती हॉलमध्ये येते. ती घरामध्ये येते आणि बाळाला गप्प करत असते. ती म्हणते, "पिल्लू, काय झालं पिल्लूला? आवाजाने रडू आलं का? आवाजाने झोप कडू झाली का? बरं, बरं, ठीक आहे. आता रडायचं नाही हां. आता मी तुला खेळवते की नाही, आता रडायचं नाही." आणि भूमी इथे बाळाला घेऊन आता छान शांत करत असते. त्याचबरोबर त्याला इथे गप्प करत असते आणि इथे बाळाला ती जेव्हा आपल्या जवळ घेते, तेव्हा तिला असं वाटतं की हे मला काय होतंय? तिच्यातलं आता मातृत्व हे जागं झालेलं असतं. तेव्हा इथे भूमीला असं वाटत असतं की बाळाला इथे आता दूध प्यायला द्यावं आणि ती इथे स्वतः बाळाला आता फीडिंग करत असते. त्यामुळे इथे बाळसुद्धा जे रडत असतं ते लगेच गप्प बसतं. तेव्हा इथे भूमी असं म्हणत असते की बाळाला तर दूध हवं असतं आणि इथे अमोलीने बाळाला जन्म दिलेला नाही आहे, म्हणून ती बाळाला बाहेरचंच दूध वगैरे देणार. तेव्हा ती आता स्वतः बाळाला इथे दूध देते, दूध त्याला पाजते आणि तिला खूप आनंद झालेला असतो की तिला असं वाटत असतं की ती तिच्या स्वतःच्या बाळालाच आता दूध देते की काय. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे भूमी खूप जास्त खुश असते. पण इथे आता नेहमीप्रमाणे अमोली रागवलेली असते. अमोली आता बाळाला शोधत असते की माझं बाळ कुठे आहे, माझं बाळ कुठे आहे. ती इथे पाळण्यामध्ये बाळाला बघायला आलेली असते आणि म्हणते की पारितोष, अरे आपलं बाळ कुठे आहे, सांगा ना आपलं बाळ कुठे आहे. आजी, मी तुम्हाला बाळावरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना, कुठे आहे माझं बाळ. तेव्हा आजी म्हणतात, अगं असं कसं घडलं, बाळ तर पाळण्यामध्येच होतं, बाळ कुठे जाईल, बाळाला काही पाय फुटले की काय म्हणून तो जाईल. तेव्हा इथे अमोली म्हणत असते, नाही, बाळ तर चालत जाणार नाही, पण कुणीतरी असेल ना जे बाळाला घेऊन गेलं असेल. तेव्हा आजी म्हणतात, असं कसं घेऊन जाईल ना कुणी? कुणीतरी मला सांगितलं तरी असतं. तेव्हा अमोली म्हणते, "आजी अहो मग कुठे आहे माझं बाळ? कुठे आहे? कुणी घेऊन गेलं? कुणी पळून नेलं असेल का?" तेव्हा इथे आता अमोली पूर्णपणे पॅनिक झालेली असते. ती आता घाबरते, रडायला लागते. तेव्हा आजी म्हणतात, "शांत हो, शांत हो बाळा. अगं बाळ इथेच कुठेतरी असेल. तू नको रडूच बरं." तेव्हा अमोली म्हणते, की "गाडी बंद करा, DJ बंद करा." तेव्हा इथे आता पारितोषला माहिती नसतं की नक्की घडलंय तरी काय. तेव्हा अमोली येते आणि पारितोषला म्हणत असते की पारितोष, अरे आपलं बाळ कुठे आहे, आपलं बाळ पाळण्यात नाही आहे. तेव्हा पारितोष म्हणतो, असं कसं झालं, बाळ आपलं पाळण्यातच असेल ना. तेव्हा इथे अमोली म्हणत असते, नाही आहे, मी तुला काय सांगते, अरे तिकडे बघ, कुठे गेलं असेल आपलं बाळ, कोणी घेऊन तर गेलं नसेल ना. तेव्हा इथे आता अमोली सगळीकडे आरडाओरडा करत असते. ती म्हणत असते, कुठे माझं बाळ, कुठे माझं बाळ. तेव्हा पारितोष तिला थांबवतो आणि म्हणतो की एक मिनिट, एक मिनिट थांब, आपण घरामध्ये बघूया ना, जर कुणाकडे असेल तर आपण बघूया. तेव्हा इथे आता अमोली म्हणत असते, पण का, आपल्या बाळाला कुणी का घेऊन गेलं, मी त्याची आई आहे ना, मी त्याची आई आहे, मग मला विचारून घेऊन जायचं ना. असं न विचारता कुणी कुणाला घेऊन जातं का.
तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात की अरे देवा, याचा अर्थ भूमी बाळाला घेऊन गेली की काय? तेव्हा इथे अमोली म्हणते की इथे सगळेजण आहेत, भूमी कुठे आहे? सांग ना पारितोष, भूमी कुठे आहे? तेव्हा इथे अमोलीला भूमीवरती संशय आलेला असतो. तिला असं वाटतं कदाचित भूमीच बाळाला घेऊन गेली असेल आणि तसंच होतं. जेव्हा इथे अमोली आता बाळाला बघायला येते, तेव्हा भूमी बाळाला घेऊन बसलेली असते आणि ती बाळाला दूध पाजत असते. तेव्हा इथे अमोलीला राग येतो. अमोली म्हणत असते की हे सगळं काय चाललंय? म्हणजे इथे बाळाची आई मी आहे आणि हिने माझ्या बाळाला माझ्यापासून घेतलं आणि ती इथे दूधसुद्धा पाजते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अमोली इथे बघायला येते की भूमी नक्की करते तरी काय? तेव्हा ती भूमीला आता गोल गोल फिरून बघत असते. आकाश टेन्शनमध्ये येतो. अमोली आता कशी रिॲक्ट होते काय माहिती, असं आता त्याला वाटत असतं. त्याचबरोबर इथे आता भूमीसुद्धा घाबरलेली असते. भूमीला काही चुकीचं बोलल्यानंतर तिला किती वाईट वाटणार आहे याचा विचार आकाश करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अमोली येते आणि पुढे येऊन ती भूमीकडे आता बघण्याचा प्रयत्न करत असते. तिला वाटलं सुद्धा नव्हतं की भूमी असं काहीतरी करेल. म्हणजे बाळाला आईच्या दुधाची गरज असते हे माहितीच आहे. पण इथे अंबोलीला आता इथे अजिबात बघवत नाही की तिला न विचारता भूमी तिच्या बाळाला घेऊन आलेली असते. त्यामुळे इथे अमोली आता भूमीकडे रागाने बघत असते. पारितोष घरातले सगळेजण टेन्शनमध्येच आलेले असतात. तेव्हा इथे भूमी समोर बघते तर काय, तिथे अमोली येऊन आता उभी राहिलेली असते आणि भूमी मनामध्ये थोडीशी घाबरलेलीच असते. कारण इथे अमोली किती वाईट साईड बोलते हे भूमीने बरोबर ऐकलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आकाश म्हणत असतो की भूमी, हे सगळं तू काय केलंस? का तू बाळाला दूध दिलंस? हे बघ, तू त्या बाळाला जन्म दिलेला नाही आहेस, कळलं ना? ते बाळ आपलं नाही आहे, पारितोष आणि अमोलीचं ते बाळ आहे. तू का स्वतःला त्या बाळामध्ये इतकं गुंतवलंस की आता तुला स्वतःला इतका त्रास होतोय? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव भूमी, ते बाळ आपलं नाही आहे. त्या बाळामध्ये इतकी गुंतू नकोस आणि महत्त्वाचं म्हणजे ते बाळ पारितोष आणि अमोलीचं आहे.